हिंगोलीच्या सेनगाव बाजार समितीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी गोंधळ करत बाजार समितीच्या सभापतीला मारहाण केल्याचं प्रकरण घडलेलं होतं आणि त्यानंतर एकमेकांच्या तक्रारीवरून गुन्हे देखील झालेले होते। मात्र ही नेमकी घटना कशी घडली हे सांगण्यासाठी आपल्या सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख आहेत। मारहाण केल्याचा आरोप आहे तुमच्यावरती आणि त्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील सोशल माध्यमांवरती व्हायरल झालेला आहे। प्रचंड मारहाण करताना दिसत आहेत। एकतर ही घटना खरं तर मारहाण कुठल्याही प्रकारची झालेली नाही। मी हातही सुद्धा त्या व्यक्तीला लावलेला नाही आणि मुळात घटना ही हमाल मापारी आणि व्यापाऱ्याच्या लायसन्सच्या संदर्भात झाली होती। सभापती बाजार समितीचे त्या लोकांना वेठीत धरत होते आणि त्या लोकांकडून पैसे घेऊन सुद्धा त्याचे लायसन्स देत नव्हते, अशी तक्रार त्यांच्या भाजपच्या लोकांनी सुद्धा आमदाराला 4-5 वेळेस केली आणि अशा तऱ्हेने खोटं नाटक रचून त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आणि आमचे जे संचालक आहेत वैभव देशमुख त्यांच्या अंगावर बाजार समितीचे सभापती चढून गेल्यामुळे त्या ठिकाणी तो प्रकार घडला आणि मग शिवसेना स्टाईलनं भाजपच्या लोकांना उत्तर दिले आणि हे होणार होतं। कारण की परिस्थिती अशी की संयम किती दिवस ठेवायचा, कारण की त्याने दादागिरी करायची, लोकायला आरेरावीची भाषा करायची, शेतकऱ्याला आरेरावीची भाषा करायची आणि सर्व दूर या तालुक्यामध्ये माहीत आहे की बाजार समिती सभापती हे निव्वळ ॲरोगंट आहेत आणि हमेशा लोकांवर आरेरावीची भाषा करतात। वेळोवेळी त्याचे एकच प्रकरण नाही, अनेक लोकांवर त्याने अशा खोटे गुन्हे दाखल केले आणि त्या घडलेला असा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। पण सेनगाव बाजार समिती नेहमी यानं त्या कारणाने चर्चेत असते। शेतकरी आपला माल त्या ठिकाणी विक्रीला घेऊन येतात आणि त्या ठिकाणी असा प्रकार घडणं दुर्दैवी आहे। मुळात मागच्या महिन्यापूर्वीपासून ही या घटनेला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्याचं काही लोकांकडून बाजार बंद पडला होता आणि व्यापाऱ्याची आणि शेतकऱ्याची विनंती करून मी बाजार सुरू केल्यामुळं त्या ठिकाणी सभापतीला राग आला आणि त्यांनी त्यावेळेस व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्याला बोलून घेतलं की तो कोण आहे बाजारपेठ सुरू करणारा, असं त्या ठिकाणी विषय केलं। पण माझं काय प्रामाणिक हेतू होता की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। पावसा पाण्याचे दिवस आहेत, वावदान सुटायले, शेतकऱ्याचा माल भिजायला आणि त्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी बाजार सुरू करून दिला। हळदीची त्या ठिकाणी आवक घ्यायला व्यापाऱ्याला विनंती केली आणि त्या अनुषंगाने व्यापाऱ्याने सुद्धा माझं ऐकलं आणि बाजारपेठ सुरू केली। परंतु सेनगाव बाजार समितीमध्ये जे काही गोंधळाचं प्रकरण होते, जे तुम्ही आरोप करतायत, हे सगळं थांबवण्यासाठी आता पुढची शिवसेनेची भूमिका काय असेल? नाही, शिवसेनेची हमेशाची संयमाचीच भूमिका असते आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम हे शिवसेनेचंच आहे। सन्मान्य उद्धव साहेबांना, सन्मान्य बाळासाहेबांना आम्हाला एक पायंडा पाडून दिला की जिथं कमी तिथं आम्ही, या पद्धतीने शिवसेना हमेशा रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे। निश्चितच शेतकऱ्याला त्या हमीभाव मिळाला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, अनुषंगाने आम्ही सतत काम करत असतो, रात्रंदिवस काम करत असतो आणि त्या अनुषंगाने खरं तर हे राजकीय स्टंट केला आहे त्यांनी। राजकीय स्टंट केला म्हणजे आमदाराच्या म्हणण्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला, हे माझं प्रामाणिक मत आहे। आणि दोन्ही आमदार आमच्या विरोधात आहेत। दोन्ही तुम्ही जर पोस्ट पाहत असाल की कळमनुरीच्या परिसरातल्या लोकांच्या पोस्ट टाकण्याचं काही कारण नाही, असं असताना कळमनुरीचे आमदार आणि हिंगोलीचे आमदार हे दोघांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। येणाऱ्या 4 तारखेला निकालाच्या याच्यातून दिसून येईल आणि त्याच्यामुळे हे काहीतरी त्याला स्टंट करायचं आणि आम्हाला अडकवायचं। खरं तर मी हातच लावला नाही त्या व्यक्तीला सुद्धा माहिती आहे की मी धरलंय, मला लागले बऱ्याच जागी, मी सोडासोडी केली, पोलिसाला माहिती आहे सोडासोडी केली आणि अशी असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला। ठीक आहे, आम्हाला ह्या गुन्ह्याची सवय, आम्ही जमानत सुद्धा झाली, जेलमध्ये गेलो, ह्या सगळ्या गोष्टीची आम्हाला सवय आहे आणि याच्या अगोदर सुद्धा बरेचदा असं झालेलं आहे। नक्कीच, तर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख होते आणि बाजार समितीमध्ये जी सभापतीला मारहाण झालेली आहे त्या मारहाणीमध्ये आपला काहीही संबंध नव्हता। भांडण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो आणि बाजार समितीमध्ये सभापती विरुद्ध मापारी असा जो वाद आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलेले आहे। मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा प्रकारचे आंदोलन आपण सुरूच ठेवणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।